इकडं बघा ते सर झोपले का नाही बघतो तो. परमिशन घ्यायची होती, बाहेर जायचं होतं म्हणून आईस्क्रीम आणायला. सरने परमिशन दिली नाही. इकडं का चौक बसले एका गाडीवर. मग काय ते गेलं आयनाला आईस्क्रीम नाही इकडं घ्यायची. कोणती इंस्टावर रील बघितली आणि इकडे करायला लागला तर पुशअप बिशप काय हाकला देतच. तसं हागून झालं नाही. इकडं पोरांनी आईस्क्रीम आणली संध्याकाळशी, घेतली खाऊन निघाल सकाळी कॉलेजला जायला. कॉलेजला जायला निघाल तेवढं आपल्याला स्वामी भेटला, मित्र होता कॉलेजचा. त्याचं काम होतं, परत रिटर्न फिरलो मागं. तिकडं दुकानात गेलो, दुकानच बंद. आल्या तर पावलाने परत युटर्न मारला, निघालो कॉलेजला जायला. कॉलेज आलो होतो फक्त पोरच नाही आली. आम्ही तिघं आलो होतो. काय बोलणार आता, सुट्टी घेतली पोरांनी. मग काय लेक्चर झालं ना, आलो जेवायला. पोरं थांबलेत आणि जगा बघा आयत्या हातावर कोयता मारून घेतले. काय आता असे कारनामे करत राहतो ह्यो. गावाला गेलता मग काय तिकून झाला, जेवण बिवून आलो प्रॅक्टिकलला. प्रॅक्टिकलला बसलो ना, सरांनी दिला काहीतरी काम. तिथं आलो का प्रॅक्टिकलचा ह्यो मेंटेनन्स करायला. ITI केल्यावर काही नाही, हुशार ह्यो पोरगा. मग काय घेतला मॅन्युअल लिहायला, सबमिशन आलं आता पूर्ण करायला लागतो. मग तो झालं आणि लगेच आलो इकडे प्रोग्रामचा ह्यो करायला. हा पण लय डेंजर आहे. आता काय करणार. मग काय निघालो हॉस्टेलला जायला. हॉस्टेलला आलो तर इकडे पोरांनी मस्त होळी बिळी हे केली होती. मग काय ती चालू केली होळी. मग काय हॉस्टेलच्या एकमेव GSनी घेतला नारळ फोडून झाल्यानंतर पेटवली होळी. आणि आपल्या ब्लॉग पण जरा ट्रेंडिंगला यायला लागलेले पोरं बघता आमच्या कॉलेजचे पण. येऊन जाऊन दिसतं मला ब्लॉगर म्हणतात, लय भारी वाटतं मला पण. आता का ब्लॉगचा एंड इथंच करू ना. ब्लॉग आवडल्यास लाईक अँड फॉलो करा.